चला नमस्कार मित्रांनो. विषय परप्रांती. परप्रांती कसं काय जमावतात हो? कारण काय करणार साहेब, प्रत्येक माणूस आपल्या जीवनात येतो, काही ना काही स्वप्न घेऊन येतो. अगर त्याच्या भागात त्याचं स्वप्न नाही साकार होत, तर मुंबई शहरात त्याचं साकार होतं. त्याला मुंबईची सवय लागते आणि मुंबईला सवय लागता लागता त्याची राहणपाणी, खाणं पिणं, त्याचा लुक स्टाईल खूप चेंज होतो. मग तेव्हा तो गावात जातो आणि गावकरी म्हणतात, बाबा तुला खूप चांगली नोकरी लागत. म्हणा हो. तर असं करून ते त्यांचं त्यांचं राहण्याची पर्सनॅलिटी खूप वेगळी होती. पहिलं गावकरी सारखं राहत होते, पण आज त्याची पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी एकदम वेगळी होती. तर त्याचे आई वडील म्हणतात की बाबा असं करा ना, बाबा तुम्ही माझ्या पोराला बी घेऊन जा, तुमच्या धंद्यात लावा, कारभारात लावा, म्हणजे मला माझ्या पोराचं भविष्य सोडून जाईल. तर काही लोक आपल्या नातेवाईकला घेऊन येतात आणि कामाला लावतात, त्यांच्या उद्योगमध्ये लावतात. पण खरं म्हणजे ते माणसं आपले नातेवाईकची कामं करून घेतात. कामं एवढं करून घेतात की चाकर मनी सारखं काम करून घेतात. पण ते अगर आवाज उचलला तर त्यांना शिवे सुद्धा भेटतात. काय करणार साहेब, त्याला चाकरमणी पाहिजे, त्यांना ते भेटलाय आणि तो उद्योग मध्ये यशस्वी होतो. आणि आपला महाराष्ट्रीयन माणूस हा कधीच चाकरमणी पाळत नाही. त्याला स्वतःचं खायचं, स्वतःचं जमा करायचं, कष्टाचं खायचं, कोणाला मनाला राग नाही असं वागण्याचं काम करतात. आणि तुम्हाला सांगू का, हे परप्रांतीय असो की कुठलाही असो, ते माणूस मराठी माणसाला कामाला ठेवत नाही. कारण मराठी माणूस संध्याकाळी आपला रोकडा मागतो. तुम्हाला काम करायचं असेल तर काम करून घ्या, पण उलट पुलट बोलू नका आणि त्याला काही सहन नाही होणार. तर मराठी माणसाला कुठल्याही गोष्टी सहन नाही होत, कारण तो खरा माणूस आहे म्हणून. त्याला असं वाटतं की माझा अपमान झालाय, आणि अपमान सहन करणारा माणूस मराठी असूच नाही शकत. त्यासाठी मराठी माणसांना महाराष्ट्रात परप्रांतीय असो कुणी असो लवकर कामावर ठेवत नाही. कारण त्यांना माहिती आहे की हा माणूस आपल्याला जबाब देणार आणि आपल्या संगती राहता राहता काम करणार, पण तो बैलासारखं वागणार नाही आणि बैलासारखं मान नाही हलवणार. त्यासाठी ते लोक महाराष्ट्रीयन माणसाला कामाला ठेवत नाही, ही 100% खात्री. चला मित्रांनो, आपली छोटी मोठी गोष्ट आहे ती खरी असते, समजून घ्या. परप्रांतीय असो कुणी असो, त्यांच्या इथं काम करणारा मराठी माणूस नसणार. मारवाडी सुद्धा असाच असतो, तो मारवाडीच्या समाजाला ठेवणार, पण तो मराठी माणसाला नाही ठेवणार. ही 100% समजून घ्या हो. मला माहिती आहे महाराष्ट्राचा नियम एवढं वर्ष वापरून राहतो, 100% समजून घ्या.